बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे डोंबिवलीमधून सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या डोंबिवलीत गुढीपाडव्यानिमित्त भव्य मिरवणूक काढली जाते। तर डोंबिवलीमध्ये नवीन वर्षाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। गणेश मंदिर संस्थानकडून या ठिकाणी भव्य स्वागत यात्रा काढली जाते। लेझिम पथक, सनई चौघडा, भजन मंडळ, दिंड्या, चित्ररथ या यात्रेमध्ये सहभागी झाले। गुढीपाडव्याला इथला फडके रोड तरुणाईनं गजबजून जातो आणि यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे। रस्त्यावर भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत। ढोल ताशे पथक, लेझिम पथक, भगवे फेटे घातलेले नागरिक यांनी ही शोभायात्रा सजून निघाली। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने या थेट डोंबिवलीमधून आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। सुस्मिता, काय सांगाल? दरवर्षी या ठिकाणी तोच उत्साह आपल्याला दिसतोय आणि यंदा सुद्धा हा उत्साह कायम आहे। कसं चित्र तुम्हाला डोंबिवलीमध्ये दिसतंय? खरं तर डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये यावर्षी काही विशेष लोक सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत त्यांचे आवडते प्राणी अर्थात पेट सगळे यामध्ये सहभागी झाले, सर्व पाळीव प्राणी यामध्ये सहभागी झालेले आहेत। इथे जे कुत्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत हे पारंपरिक पोशाखामध्ये सज्ज असलेले पाहायला मिळत आहेत। अगदी कुर्ता घातलेले काही डॉग्स आपल्याला इकडे पाहायला मिळतात आणि त्यांचे पालक सुद्धा या ठिकाणी आले। समोर अगदी सुंदर अशी तयार झालेला हा एक डॉग आपल्याला दिसतोय, ज्या कुत्र्याने 2 शेंड्या बांधलेल्या आहेत, छान कुर्ता घातलेला आहे, लखनवी कुर्ता घालून तो आलेला आहे। एकीकडे आपण याला बघितलं तर गळ्यात सोन्याची चैन घालून हा कुत्रा आलेला आहे। त्यामुळे हे काहीतरी वेगळं स्वरूप आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येकाच्या घराचा सदस्य म्हणून आपल्या प्राण्यांकडे बघितलं जातं आणि हे प्राणी आज या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। काय सांगाल? तुमचा सुद्धा डॉग खूप छान तुम्ही सजवून आणलेला आहे। हो, आम्हाला भरपूर आवड होती डॉग्सची। तर माझ्या लग्नानंतर माझ्या वाईफने मला गिफ्ट केलं आणि आता 4 वर्षाचा हा झाला आहे आणि म्हणजे हा एक फॅमिली मेंबरच झाला आहे आमचा। म्हणजे आम्ही ह्याला बाहेर जाताना, फिरायला जाताना ह्याला आम्ही घेऊनच जातो। एक आमच्या मुलासारखाच आहे आम्हाला। खरं तर कुटुंबाचा सदस्य हे सर्व प्राणी होत असतात आणि आणखीन काही कुत्रे या ठिकाणी आहेत, त्याला जरा पुढे आणाल का? खरं तर या डॉग्सला सजवणं, त्यांच्यावरती प्रेम करणं, माया करणं हे आहे अतिशय सुंदर आपल्याला इथे पाहायला मिळतोय। काय सांगाल? कशी याला सुद्धा तुम्ही शोभायात्रेमध्ये घेऊन आलात? पहिलं सांगायचं म्हटलं की शोभायात्रेमध्ये आम्ही घेऊन एवढे सगळे आमचे पेट्स आम्ही प्रत्येकजण घेऊन आलेलो आहोत। इथे लॅब आहे, शिजू आहे, हस्की आहे, बरेच आमचे पेट्स आहेत। 1-2-3 तास झाले शांत बसलेले आहेत आणि शोभायात्रेचा आनंद लुटत आहेत। धन्यवाद। आणखीन एक ताई आपल्यासोबत लहानशी आहे, तुझ्या डॉगचं नाव काय आहे? तू त्याला का आज घेऊन आली इकडे? सेला नाव आहे आणि सेलाने काय घातलंय हे आज? तिने ड्रेस घातलाय ग्रीन कलरचा। अच्छा, आणि आज गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दे बरं सगळ्यांना। गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुमचा सगळ्यांना। डॉग सुद्धा खूप छान तुम्ही सजवून आणलेला आहे। कशी तयारी होती? किती त्याला सुद्धा इथे पेशंटली बसवणं खूप कठीण असतं? हो, ॲक्च्युली पेशंटली बसवणं कठीण असतं, पण ते मॅनेज करतात सगळ्या ह्याच्यामध्ये। खूप छान वाटतंय आणि यांना सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येतं, हे या स्टेजनुसार आपल्याला कळतं। खरं तर इथल्या प्रत्येक डॉगची, प्रत्येक कुत्र्याची शान वेगळी आहे। अगदी सोन्याची चैन घालून हा कुत्रा इकडे आलेला आपल्याला पाहायला मिळतोय बघा। सोन्याची चैन आहे त्याच्या गळ्यात आणि तेही सगळे एकमेकांना या निमित्तानं वेगळ्या रूपात भेटलेले पाहायला मिळतात। कारण प्राणीप्रेमी अनेक असतात, परंतु सण उत्सवाच्या काळामध्ये सुद्धा या प्राण्यांना सहभागी करून घेणं, शोभायात्रेमध्ये त्यांचा समावेश करणं हे डोंबिवलीकरांनी आज पाहिलं आहे। 27वं वर्ष आहे या संपूर्ण शोभायात्रेचं आणि अतिशय आनंदाने, उत्साहाने सर्व लोक सहभागी झालेले आहेत। इथल्या प्रत्येक कुत्र्याचं रूप वेगळं आहे। हे सगळे पेट डॉग्स आहेत, पाळीव प्राणी आहेत आणि त्यांना सजवून आणणारे त्यांचे पालक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अगदी बांधणीच्या कुर्त्यापासून लखनवी कुर्त्यापर्यंत अनेक प्रकारच्या गोष्टींनी त्यांना सजवलेलं आहे। काय सांगशील, कशा पद्धतीने आज तुम्ही आलात इकडे? काय बोलला? ऐकलं नाही।
माझी फुटप्रिंट्स पेट एनरिचमेंट ही संस्था आहे आणि एक अवेअरनेस क्रिएट करायचा असतो आम्हाला दरवर्षी. हे माझं स्वागत यात्रेचं 3रं वर्ष आहे की हे आमच्यासाठी, हे आमची बाळं आहेत, हे आमच्यासाठी कुत्रे नाही आहेत. आणि जसं 9 वर्ष स्वागत यात्रेला आपण सगळ्यांना स्वागतासाठी इथे उपस्थित असतो, तसे हे सगळे पेट्स उपस्थित आहेत. अगदी बांधणीचा कुर्ता घालून आलेला हा dog आपल्याला इथे दिसतोय. त्याला कदाचित bite द्यायचं. हा आमचा बॉब आहे आणि आमचा खूप फ्रेंडली आहे. सगळ्यांना तो गुड मॉर्निंग करतोय आणि स्वागत करतोय सगळ्या यात्रेचं. थँक्यू. बघतोय की या शोभायात्रेमध्ये अनेक प्रकारचे वेशभूषा केलेले लोक आपल्याला पाहायला मिळतात. अगदी डॉग, कुत्रे सुद्धा यामध्ये सहभागी आहेत. श्वानप्रेमींसाठी आजचा हा दिवस महत्त्वाचा आहे, कारण या निमित्तानं त्यांच्या पाळीव प्राण्यांना घेऊन, त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला घेऊन त्यांना रस्त्यावरती येता येतं, या शोभायात्रेमध्ये सहभागी होता येत आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह, त्यांचा आनंद हा वेगळा आहे. इतरही अनेक संस्था आहेत, त्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या सहभागामुळे या डोंबिवलीतल्या शोभायात्रेची खरी रौनक वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. निश्चितच सुस्मिता, एकूणच असं म्हणता येईल की या सर्वांच्या घरातील एक सदस्य असलेले हे जे पपी आहेत ते सुंदर पद्धतीनं सजलेले आपल्याला दिसत आहेत आणि आजच्या या उत्साहामध्ये ते पपी सुद्धा सामील झालेले आहेत. दरम्यान धन्यवाद, तुम्ही हे डोंबिवलीकरांचं वेगळेपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल.